करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात आहे ना, लोक तुम्हाला कुठे बघतायत, लोक तुम्हाला कशात पाहतायत, त्याचं आपल्याला घेणं देणं नाही आहे. लोक तुम्हाला नावं ठेवत असतील किंवा जाणून बुजून त्रास देत असतील का? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपला रस्ता चुकीचा असेल, आपल्या मार्गामध्ये अनेक प्रकारची बघा वेगवेगळे ज्या प्रकारे बघा संकट अडचणी जेव्हा येतात तेव्हा आपण रस्ते बदलतो, तसा हा मार्ग असेल. पण समर्थ म्हणाले, आयुष्यात असंख्य समस्या पाहायला मिळतील, पण त्याच्या मागे सुद्धा दोन कारणं असू शकतात. कुठलंही कारण घ्या, त्या समस्येमध्ये हे कारण असणार म्हणजे असणार. एक तर आपण विचार न करता कृती करतो, बरोबर. एखादं कुठलंही संकट आलं, त्याचा आपण विचार करत नाही आहे की काय करायचं, कसं करायचं. डायरेक्ट आपण कृतीमध्ये उतरत असतो, कार्य करत असतो. आणि दुसरं म्हणजे कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. जे आपल्याला करायचं आहे ना, ते करत नाही आहे. नुसत्या विचारांमध्ये आपला ध्येय असतो. खरंच आपल्याला बघा, आपण विचार करतो ना, अरे मला श्रीमंत व्हायचं आहे. एका कोपऱ्यात आपण बघा, त्या भिंतीच्या कोपऱ्यात तिथे जाऊन बसतो आणि विचार करतो, मला श्रीमंत व्हायचं आहे. माझ्याकडे असं असं असलं पाहिजे, माझ्याकडे इतकं सोनं असलं पाहिजे, माझ्याकडे इतकी घरं असली पाहिजेत, बंगले असले पाहिजेत. फक्त विचारांमध्ये, कृती मात्र झिरो. म्हणून समर्थ म्हणाले, हीच ती कारणं आहेत, हीच ती दोन कारणं आहेत. त्या कारणांमुळे लोक आपल्याला कशामध्ये पाहतात, तर याच कारणांमध्ये. आपण विचारांमध्ये आहोत की कृतीमध्ये आहोत. समर्थांनी दुसरा भाग दिला, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत असाल तर तुम्ही निश्चितच यशस्वी ठरणार आहात. जर समजा तुम्ही एखादं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळाला, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जॉब मिळाला, बरोबर, तर तुम्हाला तिथे कंटाळा येईल का? नाही येणार. कितीही वेळ जरी तुम्हाला तिथे बसून काम करायला सांगितलं किंवा बघा तुमच्या आवडीचं काम मिळालं तर तुम्ही ते काम करू शकता. आपण काय विचार करतो, अरे मी एवढे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पण मनाप्रमाणे जॉब मिळाला नाही, मला नोकरी चांगली प्राप्त झाली नाही. आता लोक तुम्हाला कशात पाहतायत ते तुम्ही आता ठरवायचं. कारण जे तुम्हाला काम सांगतायत त्या कामाकडे तुमचं लक्षच लागत नाही आहे. तुम्हाला ते बघा एक सांगतात, तुम्ही दुसरंच करताय. मग अशा वेळी लोक नावं ठेवतात, लोक आपल्याला त्रास देतात, लोक आपल्याला चिडवतात, सांगूनसुद्धा तुम्ही असं काम करत नाही आहे. मग कारण का? आपलं महत्त्वाचं म्हणजे मन लागत नाही आहे, कारण आपल्याला ते काम आवडलेलं नाही आहे. समर्थ म्हणाले, जर तुला ते काम आवडत नसेल ना, तिथल्या तिथं प्रत्यक्षात निघून जा. कशाला आपल्या मनाला त्रास द्यायचा, कशाला आपल्या शरीराला त्रास द्यायचा. तुला जिथं मन रमतंय, तुला ज्या ठिकाणी काम करायचं आहे, तुला जिथे आवड असेल तिथे वेळ दे आणि आयुष्य उत्तमाचं घालव. बरोबर की नाही? लोक कुठेही पाहू देत, पण आपल्या देहाला आनंद मिळाला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक चांगला निर्णय
हा आपल्याला स्वतःहून घ्यावा लागतो. कुणावर अवलंबून असून उपयोगाचं नाही आहे. बरोबर आहे की नाही? माझ्यासोबत एवढी माणसं आहेत, माझ्यासोबत तेवढी माणसं आहेत, काही उपयोगाची नाही आहेत. ज्यावेळी संकट उभं राहतं त्यावेळी समजतं किती लोक आपल्यासोबत आहेत. म्हणून आपले लक्ष, आपले यशाचा टप्पा गाठायचा असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवर जर विश्वास नसेल तर उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, वेळ आणि शब्द यांचा उपयोग तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात सावधपणे करा. वेळ ही बघा प्रत्यक्षात निघून चाललेली आहे. कोणी श्रीमंत असला, कोणी गरीब असला, तरी वेळ त्याच्यासारखी सेमच असणार आहे. बरोबर की नाही? श्रीमंतासाठी जास्त वेळ आणि गरिबासाठी कमी वेळ अशातला भाग नाहीच आहे. आणि दुसरं म्हणजे शब्द. एखाद्याला आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलल्यानंतर प्रत्यक्षात त्या व्यक्तीला त्या शब्दांचा मार, म्हणजेच काय, त्या शब्दांमुळे त्याच्या मनाला इजा झाली नाहीच पाहिजे. आपला देह किती सावध असणं गरजेचं आहे. कारण हे दोन्ही शब्द बघा, एक शब्द आणि दुसरं म्हणजे वेळ, एकदा निघून गेली ना परत येत नाही. आणि दुसऱ्यांदा बघा संधीसुद्धा देत नाही आहे. लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे खरी प्रेरणा आपल्याला अंतर्मनातून येत असते. जेव्हा आपण कार्य करतो ना, नुसतं वरवर आपण कामं केली उपयोगाचं काही नाही आहे. परंतु जेव्हा बघा आपल्याला ते कार्य करायचंच आहे त्यावेळी अंतर्मनातून आवाज यायला पाहिजे. आपल्याला सांगितलं म्हणून आपण काम केलं अशातला भाग होत नाही ना. ते तुझ्या अंतर्मनातून यायला हवं. एखाद्या बघा आपल्याला आपले आईवडील सांगतात, आपले गुरुजन वर्ग सांगतात की बाबा अभ्यास कर. आपण काय घेतो? पुस्तक घेतो, गाईड घेतो, अभ्यासाला बसतो. परंतु तिथे आपला अभ्यासाकडे लक्ष लागतं का? नाही आहे. कारण ते वरवरचं सांगितले म्हणून आपण अभ्यासाला बसलो. आपले लक्ष भलतीकडे असतं. परंतु अंतर्मनातून केव्हा कळतं, केव्हा जाणीव होते? ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी. बरोबर? एखाद्या वेळी बघा कठीण पेपर जेव्हा आपल्याला जात असतो तेव्हा दुसऱ्या दिवशी लगेच आपण अभ्यासाला बसतो. कारण तो पेपर सोपा गेला पाहिजे. म्हणून हे अंतर्मनातून कळलं पाहिजे. मनातील जिद्द अगदी टोकापर्यंत जग बदलण्याचा विचार करत असते. जिद्द कशी असली पाहिजे? एखादं आपण काम करत असतो तर ते जिद्द करत नाही आहे आणि शेवटपर्यंत करत नाही. शेवटपर्यंत करता आलं पाहिजे ना. आपण काय करतो? अर्ध्यावरती डाव सोडून देतो. मग काय होतं? तुम्ही जे काम करत आहात त्या कामाकडे दुर्लक्ष होऊन जातं. कारण का तुम्ही अर्धवट काम सोडून गेलात. बरोबर की नाही? तुम्ही माघार घेतलीत. यशाचा टप्पा तर पुढे आहे, आपल्याला दिसतोय, तरीसुद्धा आपण माघार का घेतली मग? समर्थ म्हणाले, कारण जसं ऊन असतं, थंडी असते, तसं पाऊस असतं. पावसाला माहीतसुद्धा नसतं मातीतून काय उगवणार आहे. सगळीकडे पाऊस पडतो. बरोबर की नाही? मनसोक्त कोसळून जातो. जिकडे पडायचं तिकडे गारा पडतात, पाऊस पडतं. परंतु काय होणार, कसं होणार, कधी होणार, त्या पावसाला सुद्धा माहीत नसतं. बरोबर की नाही? प्रश्न पडतो फक्त आपल्यालाच. आपण फक्त विचार करतो, अरे पाऊस कधी पडेल? शेतामध्ये एवढं पीक बघा पेरणी केली आहे, उगवेल की नाही? बरोबर की नाही? म्हणून स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात. माणसं जोडण्याचं एकमेव कारण म्हणजे काय? स्वभाव. स्वभावात गोडी असणं आणि जिभेवर गोडी असणं
बघा, उत्तमच आहे. कारण संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये जरी असली ना, त्यातून सर्व काही साध्य होत असतं. बघा, आयुष्यात एक प्रकारे संयम आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये बालदी असते बघा, बरोबर? त्या बालदीमध्ये पाणी भरलेलं असतं. त्यामध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. तुम्ही विहिरीमध्ये बघा, तलावामध्ये बघा, शांत पाणी असतं तिथे आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. परंतु शांत असणं, स्थिर असणं गरजेचं आहे. तसंच आपला देह जेव्हा स्थिर असेल ना, शांत असेल ना, तेव्हा आपल्याला आपले प्रश्न स्वतःहून बघा पाहायला मिळतात आणि त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मन एकाग्र करून शांत चित्तेने आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. रस्ते भरपूर आहेत, ते शोधावे लागतात, तेव्हाच नक्कीच सापडेल ना त्याचं उत्तर. बरोबर की नाही? म्हणून जीवनात चांगले विचार असणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, आपला देह बघा पूर्णपणे चलबिचल झालेला आहे. काय करावं सुचत नाही आहे आणि त्या विचारांमध्ये जात असताना पायाला ठेच लागते. ठेच तर लागणारच. पण लागलेली ठेच, झालेली जखम पचवण्याची ताकदसुद्धा ठेवली पाहिजे ना. ते आपल्यामुळेच झालं ना. आपणच विचारांमध्ये होतो. आपल्याला दुखापत झाली, आपल्याला ठेच लागली, की आपण घरच्यांवर राग काढतो. तुझ्यामुळे झालं. अरे, तू विचारांमध्ये आहेस. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा ना. कारण लोकं तुम्हाला तीच नावं ठेवणार आहेत. कारण बघा, आपण दुसऱ्यांची फोटो काढायला आपल्याला वेळ मिळतं. परंतु आपण स्वतःहून स्वतःचा फोटो काढायला बघा वेळ मिळतो का? नाही आहे. माझ्याकडे कोण पाहत तर नाही ना. मी असा फोटो काढतोय, मी तसा फोटो काढतोय. मला लोकं हसणार तर नाही ना. म्हणजे विचार करा. आपण दुसऱ्यांचे फोटो काढायला आपल्याला वेळ मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःची इमेज अशी तयार करणं, की लोकांच्या स्टेटसला तुझी बघा इमेज लागली पाहिजे. म्हणून चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे कार्य कर. आणि त्या कार्यातून तुझं नाव उत्तम प्रकारे कसं चमकेल हे बघ. कारण कलियुग आहे. म्हणून समर्थ म्हणाले, वेळ लागतो, त्रास होतो, परंतु शेवटी यशाचा टप्पा आपल्याला पार पाडावाच लागतो. जीवनात उत्तम मित्र आपल्याला पाहायला मिळतील, योग्य रस्ते पाहायला मिळतील, चांगले विचार ऐकायला मिळतील, परंतु अंगी नम्रता असणं आवश्यक आहे. आपलं ध्येय आपल्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी जुळून आल्या की बघा, कोणाचीही हिंमत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची इच्छा होणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जो निर्णय आपण घेणार आहोत तो निर्णय ठामपणे घे. ज्या यशाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे ते ध्येय आपल्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कोण कितीही काही बोलू दे, लोक काय बोलतील, लोक काय विचार करतील, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.